तुम्ही शाळेत असताना तुम्हाला सर्वात जास्त भीती कसली वाटायची? म्हणजे शाळेतल्या हुशार मुलांची, परीक्षेची का शिक्षकांची? मला तरी शाळेमध्ये सर्वात जास्त भीती वाटायची ती शिक्षेची. कठीण, कठीण शिक्षा होत्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल उठा-बशा काढणं किंवा ओणवं उभं राहणं. आता मी तुम्हाला दिसतोय तितकाच स्लिम ट्रिम मी शाळेत असताना सुद्धा होतो. त्याच्यामुळे अर्थात मला ओणवं उभं राहणं ही शिक्षा खूप मोठी वाटायची. असं मी एकदा ओणवा उभा राहिलेलो आणि तिथनं पाटील काका जात होते. पाटील काका आमच्या शाळेतले पिऊन होते एक आणि त्यांना सगळ्यांची सगळी माहिती असायची. त्याच्यामुळे त्यांना माहिती होतं, की मी फारसं मला कधी शिक्षा नाही व्हायची. मग आज मी इथे कसा? तर मी त्यांना म्हटलं, की "अहो, मी थोडासा उशिरा आलो होतो." म्हणजे आमची 7:30 शाळा असायची. मी 8 पर्यंत आलेलो. अर्थात मी त्यांना हे असं इतक्या कॅज्युअली नाही सांगितलं. पण त्याच्यावरती ते म्हणाले, की "पण तुम्हासारख्या तरुण मुलांना उठायला काय जातं लवकर?" त्याच्यानंतर त्यांनी मला त्यांची जी गोष्ट सांगितली ती माझ्याबरोबर कायम राहिली आहे आणि मला असं वाटतं, की इट्स रिअली इम्पोर्टंट फॉर अस टू रिशेअर दीज स्टोरीज कारण ही अशी माणसं आपल्याला परत भेटतील, न भेटतील. अ, पाटील काका 3 जॉब करायचे. म्हणजे शाळेमध्ये पिऊन हा त्यांचा एक जॉब होता. सकाळी 7ची शाळा, ते यायचे 6:30ला, 7ला आणि त्याच्यानंतर हा माणूस संध्याकाळी 5:30ला शाळा वगैरे सुटल्यानंतर केर काढणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवून 6:00-6:30ला घरी जायचा. तिथनं हा माणूस रिक्षा काढायचा. रिक्षा ते रात्री 11-12 वाजेपर्यंत चालवायचे. कधी-कधी त्याच्याही नंतर. 1 वाजता हा माणूस घरी येऊन झोपायचा. 4-4:30 किंवा फार-फार तर 5ला सकाळी उठून ते दूध टाकायला जायचे. हॅट्स ऑफ. सॅल्यूट आहे अशा लोकांना.